बँकेकडून काहीतरी पत्र आल्याखेरीज तिला पुढचं काहीच ठरवता येत नव्हतं. काही अटींवर त्यांनी तिला रजा दिली तर मग पुढे नोकरी करायची की नाही याचा विचार येणार होता. तिची अवस्था समजल्यावर त्यांनी तिला निवृत्तीचाच आदेश दिला तर मग वेगळ्या मार्गाने विचार आवश्यक होता. ती स्वतः बँकेच्या निर्णयासाठी कितीही आतुर झाली तर त्यांची कामं त्यांच्याच गतीने होणार. इतर 1000 केसेससारखी तिचीही एक केस त्यांना निकड काहीच नसणार. ते 5-7 दिवस तिला जरा कठीणच गेले. गुरुवारी सकाळी सकाळीच जेव्हा सारंग हजर झाला तेव्हा तिला इतका आनंद झाला. सारंगने मोटरबाईक जी नेली ती एकदम शहराबाहेर नेली. आता शहराबाहेर इतके सुंदर सुंदर रिसॉर्ट झाले होते. सुंदर डायनिंग हॉल, उत्तम बागा, कारंजी, उत्तम लँडस्केचिंग. आणि गुरुवार म्हणजे जरा आडदिवसच. तेव्हा शनिवार रविवार सारखी गर्दी नव्हती. जेवण झाल्यावर ते दोघं बाहेरच्या हिरवळीवर एका खूप मोठ्या छत्रीखाली बसले होते. आईंना माहीत आहे तुम्ही मला नेणार होतात ते, स्नेहाने शेवटी सारंगला विचारलं. काही गोष्टी सुरुवातीसच स्पष्ट व्हायला हव्या होत्या. हो, सारंग म्हणाला. आणि तुझी शंका बरोबर आहे. तिला ती कल्पना मनापासून पसंत पडली नव्हती. आणि मग जरा वेळ थांबून सारंग पुढे म्हणाला, स्नेहा, आईच्या मनातून तुझ्याबद्दल जराशी धास्तीच आहे. धास्ती माझ्याबद्दल? ती का म्हणून? तुझी सर्व हकीकत तिला माहीत झाली आहे. तुझं ते जुन्या वाड्याचं वर्णन, तुझी ती तळेगावची हकीकत, तुझ्या त्या अस्तित्वात नसलेल्या मैत्रिणी आणि मग इथला वसुधा गोखलेचा प्रकार, सर्व काही तिला माहीत आहे. तुझी ही दोन्ही रूपं तिला भेडसावतात. एकात तू विवाहित आहेस, 2 मुलांची आई आहेस, तर दुसऱ्यात अत्याचाराला बळी पडलेली आहेस. नको असलेली प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यासाठी ऑपरेशन करून घेतलं आहेस. पहा ना, तिच्या पारंपरिक विचारसरणीवर हे केवढे आघात. पण स्नेहा, तिच्या मनात तुझ्याबद्दल कीव आहे, आपुलकी आहे. तुझं भलंच व्हावं अशी तिची इच्छा आहे. आपला दोघांचा एकमेकांकडे ओढा आहे ही गोष्ट तिला दिसते आहे. ती त्या बाबतीत माझ्याशी सरळ बोलू शकत नाही. मी काहीही बोलत नाही कारण प्रत्यक्षात तसं काहीही घडलेलं नाही का? खरं सांगू का स्नेहा, मलाही जराशी धास्तीच वाटते. तुम्हाला? नवल आहे. माझे विचार फार वेगळ्या वाटेने चाललेले असतात. स्नेहा, अगदी औचितपणे तू माझ्या जगात अवतरली आहेस. नाव, स्पष्टीकरण काहीही देता येत नाही. पण घटना ही आहे, कोणती तरी लक्ष्मण रेषा तू ओलांडली आहेस. स्थल, काल, द्रव्य यांच्या सागराला सारख्या भरत्या ओढ्या येत असतात. सिंग्युलॅरिटी असतात. व्हॅक्यूम फ्लक्च्युएशन्स असतात. सागराच्या भरतीच्या वेळी पाहिलंस का? भरतीच्या लाटेबरोबर काहीतरी क्षणमात्र तुमच्या पायाशी येतं आणि ती लाट परत जाताना परत ते आपल्याबरोबर घेऊन जाते. अशाच कोणत्या तरी विसंगतीच्या लाटेवर स्वार होऊन तू इथे या माझ्या जगात आली आहेस. कदाचित ती लाट तुला परत घेऊनही जाईल. किती मिनिटांनी, तासांनी, दिवसांनी, वर्षांनी कोणास ठाऊक. पण ही भीती वाटते भविष्यातल्या कोणत्या तरी एका क्षणी तू नजरेसमोरून एकाएकी नाहीशी होशील. सारंग, काहीतरीच काय बोलता? काहीतरी नाही स्नेहा. एखादी उपपत्ती आपण स्वीकारली तर मग ती तिच्या तर्कशुद्ध शेवटापर्यंत न्यायला हवी, हो की नाही? मला तर तुमच्या या क्लिष्ट तात्विक चर्चेतला
एक शब्दही समजत नाही, स्नेहा म्हणाली. आणि म्हणून तू सुखी आहेस स्नेहा, सारंग म्हणाला आणि मग हसला. कदाचित माझं हे सर्व शब्द जंजाळ निरर्थक असेल, कदाचित ती वेळ येणारही नाही, पण तोपर्यंत तरी आपण एकमेकांच्या सहवासाचा आनंद उपभोगू शकतो, हो की नाही? स्नेहाला वाटलं आता सारखी योग्य वेळ पुन्हा येणारही नाही. सारंगकडे न पाहता ती म्हणाली, सारंग, आईच्या भीतीत कितपत सत्य आहे? क्षणभर तिच्या प्रश्नाचा रोख त्याच्या ध्यानात आला नाही, पण मग तो लगेच गंभीर झाला. शेजारच्या झुडपावरचं एक पान तोडून त्याने हातात घेतलं होतं, तेच बोटाभोवती गुंडाळत आणि सोडत तो म्हणाला, मला तू आवडतेस स्नेहा. पहिल्या खेपेस दृष्टीस पडलीस तेव्हापासूनच ही आवड निर्माण झाली आहे. तुझ्या सहवासाचं आकर्षण आहे. वाटतं की सतत आपण दोघांनी एकत्र असावं. गेली 4 वर्ष मनावर एक सावली आली होती. तुझ्या येण्याने ती सावली दूर होत आहेसं वाटतं. स्मृती इतकी अल्पजीवी असेल की मी 4 वर्षातच मंगलाला विसरावं. माझं मन इतकं चंचल, इतकं कृतज्ञ आहे. मला तसं वाटत नाही. आयुष्य आपल्याला सतत पुढे पुढेच रेटत असतं. त्या प्रवाहाविरुद्ध जाताच येत नाही. नीतीचा स्वीकार करावाच लागतो. तडजोड तर सतत करावीच लागते. माझ्यावर वियोगाची आपत्ती कोसळली आहे, पण तिला नैसर्गिक अपघाताचं एक स्पष्टीकरण तरी आहे. तुलाही वियोगाचा चटका बसला आहे, पण त्याला तुझ्यापाशी कोणतंही स्पष्टीकरण नाही. तू आपल्या मनाचं समाधान कसं करशील? माझा वियोग एका प्रिय व्यक्तीचा आहे, पण एकाच व्यक्तीचा. तू तर तुझं सर्व जगच हरवून बसली आहेस. घरदार, पती, मुलं, मैत्रिणी, आईवडील, भाऊ. एखाद्या पुरात घरदार चीजवस्तू वाहून जावी आणि एकच अभागी जीव मागे उरावा, अशी तुझी अवस्था झाली आहे. म्हणतात ना, एक डोळा गमावल्याने दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्याकडे पाहावं आणि आपण किती भाग्यवान आहोत हे जाणावं आणि त्या अंधाला आधार द्यावा. मग त्याने एक खूप मोठा उसासा सोडला. बरंच लांबलचक लेक्चर झालं नाही का? पण पूर्वीच्या कथांमधून शेवटची ओळ तात्पर्याची असते. आता माझ्या या लांबलचक भाषणाचं तात्पर्य हे आहे, मला तू प्रिय आहेस स्नेहा. आणि एक लक्षात घे, आपण दोघं अल्लड, अननुभवी नाही आहोत, अनुभवी आहोत. आणि आपला निर्णय आपल्यापुरताच असेल. इतरांच्या आवडीनिवडीचा, ग्रहांचा, सोयी गैरसोयीचा विचार करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण दोघंही संपूर्ण स्वतंत्र, संपूर्ण स्वावलंबी आहोत. आपला निर्णय आपणच घ्यायचा आहे. मी जरा वेगळ्या रीतीने विचार करते सारंग, स्नेहा म्हणाली. त्या शनिवारी संध्याकाळी तिथे फुटपाथवर तुमच्याऐवजी आणखी कोणी आलं असतं तर? समजा एखादा वृद्ध गृहस्थ असता. पोतदारांच्या वाड्याची चौकशी करताच एकतर म्हणाला असता, आपण या लोकॅलिटीमधले नाही, किंवा म्हणाला असता, पोतदारांचा वाडा काही इथे दिसला नाही बुवा, आणि आपल्या वाटेने चालायला लागला असता, हो की नाही? अगदी 90% सर्वसाधारण लोकांची हीच प्रतिक्रिया झाली असती. पण त्या ठिकाणी आणि त्या क्षणी नेमके तुम्हीच यावेत. मला तर हा दैवी योगायोगच वाटतो. शेवटी प्रत्येक जणच आपापल्या अनुभवांची कारणमीमांसा करत असतोच. आणि असं झालं असतं तर, किंवा असं झालं नसतं तर, अशा पर्यायांचा विचारही करीत असतो. आणि आपापल्या परीने प्रत्येकजण घटनांची तर्कसंगती लावत असतो. पण इथे तर्कांची साखळीच तुटली आहे.
नाही का? हा जर काही अस्मानी प्रकोपच असेल तर मग मी म्हणेन, देव एका हाताने काढून घेतो आणि दुसऱ्या हाताने देतो. एका हाताने त्याने माझं सारं जग हिरावून घेतलं, पण दुसऱ्या हाताने त्याने माझा रक्षणकर्ता म्हणून तुम्हाला त्या क्षणी आणि त्या ठिकाणी हजर केलं. नाहीतर माझी अल्पमती या घटनांची सांगड कशी घालणार? दोन्ही योगायोगच आहेत. दोन्हींना तर्काचे नियम लागू नाहीत. पण त्या दोन घटनांपुढे तोल सांभाळला गेला आहे, हो की नाही? तू किती खोल विचार केला आहेस, सारंग नवलाने म्हणाला. पण करणारच, हो की नाही? अनेकदा विचार केला आहे, रात्र जागून विचार केला आहे. ज्याला नाईफ एज म्हणतात अशा जागी मी होते. एका बाजूस सर्वनाशाची कोसळत गेलेली दरी होती, आधी शरीराची, मग मनाची, मग बुद्धीची दुर्दशा, निर्बुद्ध पशुच्या पातळीवर नेणारी, आणि दुसऱ्या बाजूस माणुसकी. ही माणुसकी, ही आपुलकी, ही सहानुभूती, हा मदतीचा हात, हा निवारा. सारंग, काहीही होऊ शकलं असतं. आता जे झालं ते केवळ तुम्ही तिथे होतात म्हणून झालं. मी हे कसं विसरू? क्षणभर तरी विसरता येईल का? सारंगचा चेहरा जरासा कठोर झाला होता. स्नेहा, ऐक, मला ऋणाच्या बदलात बांधिलकी नको आहे. आणि त्याच्याकडे पाहत हसत स्नेहा म्हणाली, सारंग, ऋणाच्या बदल्यात मी जन्माची सेवा दिली असती, पण मनाचं स्वामित्व दिलं नसतं. जे मी आता देत आहे, स्वखुशीने आणि आनंदाने देत आहे. केव्हा तरी एकदम मनाला साक्ष पटते की हेच योग्य आहे, हेच बरोबर आहे, हेच नैसर्गिक आहे. माझ्यासाठी तो हा क्षण आहे. मनाच्या गाभ्यातून, खोलवरून, अज्ञात मार्गावरून हा प्रवाह वाहत असतो. संकोचाचं, शंकांचं, संभ्रमाचं कवच फोडून तो वर येतो, तेव्हा त्याची ओळख पटते. तसा हा क्षण माझ्यासाठी आहे, सारंग. सारंगने फक्त तिच्या हातावर हात ठेवला आणि सध्या तरी हे आपल्या दोघांतच ठेवावं हेच बरं. स्नेहा म्हणाली, मी पुढे काय करणार किंवा काय होणार हे ठरायचं आहे. तू म्हणशील तसं. सारंग उठत म्हणाला, तुझा होकार मला पुरेसा आहे.